खूप कमी खर्चात काम झालंय. तुम्ही फक्त 1K करून टाका. 1K करून टाका फक्त. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट महेश. आणि फायनली आपलं ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम जो झाला होता तो नीट झालेला आहे आणि खूप आनंद झालेला आहे ना केतन शेठ? खूप आनंद आहे. खूप आनंद झालं झालाय. आपलं काम कमी याच्यात झालंय. त्यामुळे कमी पैशात कमी खर्चात झाले. त्या दिवशी केतन शेठचा चेहरा तुम्ही बघितला असताना, आपल्याला क्लिप भेटली तर आपण टाकून देऊ व्हिडिओ मध्ये. ते एकदम कमी खर्चात. आपल्याला वाटलं होतं जास्त खर्च येईल, पण झालं ते व्यवस्थित झालं. आणि एका शेतकऱ्याने आपल्याला कमेंट केली होती की आमचं निम्म ट्रॅक्टर तुटलंय आणि तुमचं लय मोठं नुकसान झालंय काही. पण ते शेतकऱ्यासाठी थोडं नुकसान, आपल्यासाठी खूप आहे, जास्त आहे ना, खूप जास्त आहे आमच्यासाठी. तुमचा ट्रॅक्टर ऊस वाहतुकीसाठी चालत असेल. आता बघू आपण काय काय केलंय. फक्त एवढीच एक खंत आहे महेश, बोला. काळा कलर नव्हता द्यायला पाहिजे, हिरवा कलर द्यायला पाहिजे. जाऊ दे, ते नोटीसच होत नाही, ते जास्त हिडन आहे ना आता. पण मग त्याला हिरवा कलर जर असता ना, जरा शोभा आली असती. माहित नाही, पण आपल्याला मी पण आल्या काय म्हटलं होतं, हिरवा कलर पाहिजे होता यार. पण ते आता नाही, कोणतीच कंपनी नाही देत. जे कंपनी ट्रॅक्टर सोबत येतच ना, तेच मेन असतं नाही का. हे मला काय वाटतंय, आफ्टर मार्केट वाटतंय की जेन्युइन पार्ट वाटतंय कंपनी. नाही, कंपनी पार्टी, कंपनीचं जेन्युइन, फक्त त्याला कलर हिरवा नाही, कलर नाही. पण जाऊ द्या, आपलं किती खर्चात काम झालं ते एकदा पब्लिकला सांगा. आपलं खूप कमी खर्चात काम झालंय. 1700 रुपयामध्ये काम झालंय आपलं. 1700 रुपयात काम झालंय बघा. आपल्याला वाटलं होतं 4-5 हजार रुपये. आपल्या पहिल्या व्हिडिओत पण आपण म्हटलं होतं 4-5 हजार रुपये आपल्याला खर्च येऊ शकतो. येऊ शकतो. पण आता किती खुशी, एकदम खुशी काम झालंय आपलं. एकदम खुशी आता विषय. आणि फक्त कलरचा तेवढा विषय झाला. कलरचा तेवढा. आणि सबस्क्राईब पण करा आता, खुशी झाली आता. तुम्ही फक्त 1K करून टाका. 1K करून टाका फक्त. तर जे ती प्लेट टाकलेली आहे ना आपण, ते खूप किचकट कामाचं होतं नाही का. म्हणजे टायर खोलावं लागत होतं, पण त्यांनी का बघितलं, म्हणले असं इथूनच खोलू नाही का. खूप त्यांनी पण प्रयत्न केले, खूप म्हणजे कमी हे करायचं, कमी याच्यात, म्हणजे जास्त टायर. खूप मेहनत घेतली नाही का. काय केलं नेमकं त्यांनी? ते इथं नट आहेत. कुठं? आता व्हिडिओ मध्ये दिसतात का नाही सांगता येत नाही. आतमध्ये नट आहेत 4 दिसले तर दाखवू आपण. दिसते. हे 4 नट आहेत. ते खोलले त्यांनी आणि मग ती प्लेट काढून घेतली, खालची प्लेट काढून घेतली आणि दुसरी प्लेट लावून दिली. तुम्हाला आहे ना, एक मी हे दाखवतो, ही प्लेट आहे, ही काळी प्लेट आहे ना. तुम्हाला पाहिलं व्हिडिओ पण रेफरन्ससाठी टाकून देतो. ही प्लेट आहे ती पलीकडची, बघा तुम्ही. पलीकडची जी हेवी दिसते ना तुम्हाला, आता ही फक्त काळी झालेली आहे. आणि कलरचा थोडा कॉम्प्रोमाइज झालाय. जाऊ द्या, पण ते म्हणजे कळूनच येत नाही कुठं काहीतरी झालंय म्हणून. टाकीचा आणि त्याचा कलर मॅच होऊन गेला. चालतच असतं टाकीचा आणि त्याचा कलर मॅच होऊन गेलाय. पण आनंद तेवढाच आहे ना. कमी खर्चात काम झालं, विषयच नाही राहिला. थोडं जपून फक्त आता सगळं बघायचं आधी, कोणती पिन कशी आहे काय. आणि याला आपण आता इथे ना, आपलं ट्रॅक्टर उभाच होतं, त्याच्यामुळे याला काही जास्त काही सेफ्टी लावलेली नाही. त्याला आपण डायरेक्ट फ्यूज वायर आहे ना, ती गुंडाळून टाकू आपण आता. म्हणजे निघणार नाही, परत निघलं. पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगतो तुम्हाला ते काय झालं होतं आणि कशामुळे झालं हे सगळं नाही का. कशामुळे झालं म्हणजे बघू आपण ते पूर्ण. नांगराच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगू आपण. नांगराचे लेवल होत नाही नांगराची, त्याच्या ते सगळं आपला याचा भूमी पॉप्युलरचा नांगर आहे, पॉप्युलरचा आहे, हायड्रोलिक आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये सगळं कव्हर करू नाही का, काय होतंय काही नाही. 100%. लवकरात लवकर DDIS मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकर 1K करून टाका. व्हिडिओ बरेचसे लोक बघतात पण सबस्क्राईब नाही करत. नाही, व्ह्यूज जास्त आहे, सबस्क्रायबर कमी आहेत. लवकरात लवकर जे फिगर सबस्क्राईब आहे, म्हणजे जे व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका. आणि हा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झालाय, सगळ्यांनाच आनंद झालाय, असा विषय झालाय. अजून एक प्रॉब्लेम आहे नांगराचा, तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगू. त्याचा व्हिडिओ आपण, म्हणजे सेटिंग लागत नव्हती नांगराची. आपलं हायड्रोलिक नांगर आहे बघा तुम्ही. एक सेटिंग होती, ती सेटिंग लागत नव्हती. ती कशी लावली आपण ते आपल्यालाच माहिती, किती आपण मेहनत केलेली त्याच्या मागे, सेटिंग लावल्या मागे. चालतंय मग, धन्यवाद.